नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स हबमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवतो डच चॉकलेट फ्लेवर केक आहे। माझा हाफ kgचा केक होता हा। तर ह्याला मी 3 लेअरमध्ये कटिंग करून घेतलं स्पॉन्जला आणि सोकिंग केलेलं आहे शुगर सिरपने आणि स्पॉन्जला नेहमीप्रमाणे मी गनाश लावून घेतलं आणि नंतर डच क्रीम लावून घेतली आणि त्यामध्ये फिलिंगमध्ये यूज केलेलं आहे गनाश आणि चोको चिप्स। असं दोन्ही लेअरमध्ये सेम प्रोसिजर केली आणि लास्ट स्पॉन्ज पण ठेवून घेतला, त्याला शुगर सिरपने सोकिंग केली, थोडं गनाश स्प्रेड केलं आणि डच क्रीमने क्रम्बल कोट आपला रेडी करून घेतलं। रेडी झाल्यानंतर त्याला 10 ते 15 मिनिटांसाठी सेट करायला ठेवून दिलं आणि मी नोझल लावूनच पाइपिंग बॅगने करते। ते छोटा स्टार नोझल आहे आणि वरती आहे ते 1M नोझल आहे, कारण मला ह्या नोझलचं पुढे डेकोरेशन करायचं होतं आणि डबल कलरमध्ये करायचं होतं म्हणून पाइपिंग बॅगसाठी मी असं नोझलनेच करून घेतलं आणि मस्त मी स्क्रॅपरने साईडने फिनिशिंग करून घेतली। कुठे कुठे नव्हतं क्रीम ते लावून घेतली, वरती पिंक कलरची क्रीम होती ती एक्सेस ती काढून घेतली आणि मी ब्रश आपला ऑइल ब्रश असतो त्याने मी याला टेक्स्चर दिलेलं आहे। पहिला आपण साइडने करून घेतलं, नंतर टॉपला करून घेतलं आणि जे 1M नोझलने त्याला मी स्विरल पॅटर्न करून घेतले वरती असे गोल करून आणि त्याचे छोटे छोटे असे डॉट्स पण करून घेतले आणि जे आपला छोटा स्टार नोझल होतं त्याने पण असे डिझाईन्स करून घेतलं। तर मला कस्टमरने फोटो पाठवलेला होता, तसं मी केलेलं आहे। मी तुम्हाला फोटो साईडला दाखवते, फक्त त्यांना कलर पिंक हवा होता आणि आता आमची लाईट गेली म्हणून असं मी मोबाईलच्या टॉर्चवरती व्हिडिओ बनवते। तर असं गार्निशिंग लावून घेतलं, टॉपर लावून घेतले, स्प्रिंकल करून घेतले आणि आपला केक रेडी झाला आहे। तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।